नाव काय म्हणलं? विजय विटकर. विजय वटकर. तुम्हाला 1 वर्षाखाली ट्रीटमेंट दिली ना? 1.5 वर्ष झालं. 1-1.5 वर्ष. याला कोलेसिस आहे याला डॉर्सलमध्ये आणि लंबरमध्ये पण. पहिले त्रास काय काय होते तुम्हाला? पहिला मला तुम्ही ट्रीटमेंट घ्यायचं तर बरं जळण होत होती पूर्ण. पेन आणि जळण होत होती. ते ट्रीटमेंट दिल्याच्या नंतर कमी झालं सगळं. कमी झालं. आता एक्सरसाइज केलं त्याच्यामुळे झालं. थोडं एक्सरसाइज केला त्याच्यामुळे निघालं ना फक्त लढून कट्ट म्हणलं. कट म्हणलं तुम्ही म्हणलं. कोलेसिसचे जे बरं वाटेल कमी होईल. एक्सरसाइज सांगतो तुला. कोलेसिसची एक्सरसाइज सांगतो ते. आता जे ट्रीटमेंट घ्यायच्या अगोदर जे जाणवत होतं तुला काय त्रास, आता ट्रीटमेंट झाल्यास कसं वाटतंय? जरा बरं वाटेल. बरं वाटायला. मानेत बरं वाटायला. आणि खाली कमरेमध्ये कमरेमध्ये जरा बरं वाटेल. बरं वाटायला. उद्याच्या एक सेशनला ये, थोडा फरक पडून जाईल तुला. काय चेंजेस? फरक वाटायला ना? पहिल्या सेटिंगमध्ये आणि आजच्या सेटिंगमध्ये फरक आहे बऱ्यापैकी चांगला. आजच्या दुसऱ्या सेशनमध्ये बॉडी मोबिलायझेशन, स्ट्रेचिंग, कायरो आणि फिजिओ मशीनचं ट्रीटमेंट दिलेलं आहे. त्याचा काय अनुभव, त्याचा काय फीडबॅक? जरा बरं वाटलं मागच्या साईडला. आजचा काय फीडबॅक? तुम्ही ते मशीन लावलं होतं ना? हां, जरा फरक वाटायला पाहिजे. फरक वाटायला एकदम. मसल जे टाईट झाले होते त्याच्यात कसं वाटतं? ते जरा लूज झाल्यासारखं वाटतं. लूज झाल्यासारखं वाटतं. आणि तू एक्सरसाइज करताना जे जर्क मारला होता ते जे पेन होतं त्या 2 सेशनमध्ये ते पेन कमी झालं आहे का? हां, जरा कमी झालेलं होते. जरा कमी का पूर्ण कमी? नाही, जरा झाले. जरा कमी झाला आहे. बरं, ठीक आहे. एक्सरसाइज स्टॉप ठेव, ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवू, फरक पडत जाईल. या ट्रीटमेंटनं हॅपी आहे का?